आहात सगळे मजेत ना? मी आशा करते तुम्ही सगळे एकदम टकाटक असाल। मी तेजू तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप सारं मनापासून स्वागत करते आणि आजचा जो व्लॉग आहे तो कंटिन्यू करते। आता वाजलेले आहेत बरोबर 9:30। विहानचं खाऊन पिऊन मस्त झालेलं आहे, तो आता टीव्ही बघतोय। तर त्याला आता पटकन ना आंघोळ वगैरे करते आणि त्याला स्कूलमध्ये पाठवते आणि मग नंतर पुढची जी कामं आहेत ती आवरून घेते। बाय बसते मी, बाय तर कर। टाटा, मी घ्यायला येते। सी यू। तर विहान गेला आणि मी माझ्या कामाला सुरुवात केली, कारण तो गेल्यावरच मला बाकीची कामं उरकता येतात, नाहीतर तो जाम डिस्टर्ब करतो, मला काहीच काम करून देत नाही। मग सकाळपासूनची जी भांडी होती ना, जी नाश्तावर सकाळी टिफिन केला मिस्टरांना तो, तर भरपूर सारी भांडी जी आहे ती साचली होती। म्हटलं अगोदर भांडी घासून घेऊया, किचन ओटा क्लीन करून घेऊया आणि त्याच्यानंतरच मग आपलं डोकं काम करेल की इथे काय करायचं काय नाही, कारण दुपारचं जेवणसुद्धा करायचं आहे। पण या पसाऱ्यामध्ये काहीच जेवण वगैरे करता येणार नाही, कारण कसं आहे म्हणजे किचन ओटा जर क्लीन नसेल किंवा अस्तव्यस्त असेल ना, भांडी इकडे तिकडे असतील तर काहीच काम करायला मन देत नाही आणि जे काम करू ना आपण ते चांगलंसुद्धा होत नाही। मग त्याच्यामुळे अगोदर किचन ओटा वगैरे क्लीन करून घेते आणि त्याच्यानंतरच पुढची जी कामं आहेत ती करून घेते। तर भांडी वगैरे घासताना लक्षात आलं की साईडच्या ज्या टाईल्स आहेत ना त्या जरा खराब झालेल्या आहेत, तर मग म्हटलं त्यासुद्धा क्लीन करून घेऊया, कारण कसं आहे आपण ठरवून जर या गोष्टी केल्या ना तर होत नाही, मग जेव्हा दिसेल तेव्हा करायचं असं माझं असतं। तर माझ्या ज्या टाईल्स आहेत ना साईडच्या त्या थोड्याशा वेगळ्या आहेत, म्हणजे त्या बॉक्स टाईप आहेत जरा। त्याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का, खूप कचरा जो आहे ना तो साचून राहतो, तर दिवसाआड करून मला ते साफ करायलाच लागतं। मग माझं कसं जेव्हा माझ्या लक्षात येईल ना तेव्हा मी ते करते। तर आता मला लक्षात आलं की थोडंसं घाण झालेलं आहे, तर म्हटलं क्लीन करून घेऊया लागल्या हाताला, कारण कसं टाईमसुद्धा आहे, आता विहानसुद्धा नाही आहे घरात म्हणून, आणि जेवणसुद्धा एवढं काय बनवायचं नाही आहे, डाळ भात भाजी एवढंच काय आहे।
मग म्हटलं ते सुद्धा करून घेऊया। तुम्ही इथे बघू शकता माझ्या टाईल्स कशा आहेत, त्या बॉक्स आहे आणि त्याच्यामध्ये कचरा जो आहे तो साचून राहतो। तर याचा मला काहीतरी पर्याय आता निवडायचा आहे, कारण खूप जास्त घाण होते। किती क्लीन केलं ना तरीसुद्धा, आता आज क्लीन केलं ना तर उद्या तुम्ही बघाल तर पुन्हा तसंच असेल। मग त्यासाठी पर्याय काहीतरी निवडायला लागेल। माझा विचार चालला आहे की वॉलपेपर वगैरे काहीतरी लावूया किचन टाईल्सला, पण बघूया कसं काही शक्य होते ते। सध्या तरी हे असंच चालू ठेवायला लागेल, जेव्हा दिसेल तेव्हा क्लीन करायला लागेल, कारण कधी कधी टाईमसुद्धा मिळत नाही, मग ते तसंच राहून जातं। आता ही जी घासणी यूज करते ना मी, ती मला फेकून द्यायची होती कारण ती खराब झाली होती, म्हणून म्हटलं हीच यूज करूया आणि भांडी घासायला दुसरी वापरता येईल। म्हणून मग आता याच घासणीने सगळं जे पूर्ण किचन ओटा जो आहे, टाईल्स आहे, ते पूर्ण क्लीन करून घेते। बबडूला आणायला जायचं आहे, वाजलाय 1 आणि इथे बघा पाऊस किती सुरू आहे। कसं जायचं प्रश्न पडलाय, नेमका टायमातच पाऊस पण यायचा असतो। तर आता ना डाळ वगैरे बनवून घेतली, सगळी क्लिनिंग वगैरे झाली, किचन वगैरे मस्त क्लीन केलंय आणि आता जायला निघाले विहानला आणायला, कारण आता 1 वाजलाय आणि इथे पावसाने सगळी गडबड केले। पाऊस सुरू झालाय थोडा, तर थोडंसं मी वाट बघते पाऊस जायची, कारण कसं होतं माहिती आहे का, पावसामध्ये बाहेर पडलं की माझं एक तर जाताना रस्ता खराब आहे आमचा इथला, थोडासा पाणी वगैरे साचलेलं असतं, ते पण ठीक आहे, चल पाणी वगैरे असू दे। त्याच्यानंतर पुढे गेलं ना की म्हणजे बाबूला जेव्हा घेते ना मी विहानला, तेव्हा एका हातात छत्री एका हातात बबडू, कारण बबडू पण आमचा असा आहे की तो चालायला मागत नाही, त्याला घ्यायलाच लागतं, तू उचलूनच घे असं असतं। मग एका हातात छत्री एका हातात बबडू, मग त्याची बॅग पण आहे, ती पण मलाच कॅरी करायची असते, मग त्यात माझी पण एक छोटीशी पर्स असते। मग असं होतं की नाही शक्य होत, मला ना खूप थकते मी, पूर्ण त्याला घेऊन इकडे घरी येईपर्यंत आहे ना पूर्ण माझी वाट लागते। मग पाऊस नसला तर जरा बरं पडतं, कारण मग छत्री वगैरे नाही पकडायला लागत हातामध्ये। बबडूला घेतलं, बॅग घेतली खांद्यावर की आलं, असं होतं। तर असं आहे, आता पाऊस कमी झाला ना की मग लगेच जाते आणि बबडूला घेऊन येते। तर पावसाळ्यामध्ये वातावरण किती छान दिसतं ना। तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे की आमचा रस्ता कसा आहे तो, म्हणजे मी कुठून जाते, म्हणजे रोड कुठे आहे, मेन रोड वगैरे किती लांब आहे ते दाखवणार आहे। तर तुम्ही बघू शकता हा रस्ता आहे, म्हणजे अगदी 5 मिनिटं लागतात जायला, कारण म्हणजे आमच्या घराच्या इथे जर ओटीवर उभं राहिलं ना तर मेन रोड दिसतो, पण हे जे पाणी वगैरे साचलेलं असतं ना त्याच्यामुळे जायला जरा टाईम लागतो, जवळजवळ उड्या मारतच जावं लागतं इथून। तर असा रस्ता आहे इथे, जो की म्हणजे रस्ता नाहीच आहे, हे ॲक्च्युली म्हणजे आमचा जो हा भाग आहे ना तो शेतामध्ये येतो, म्हणजे शेतामध्ये ही सगळी घरं जी आहेत ती बांधलेली आहेत, त्याच्यामुळे हा रस्ता असा आहे। तर मग इकडून तिकडून झरे वाहून मग ते पाणी साचून राहतंय, मग पावसाळ्यामध्ये मग जायला यायला जरा त्रास होतो, आणि त्यात कशा गाड्या वगैरे जातात ना, त्याच्यामुळे अजून रस्ता हा खराब झालेला आहे। तर तुम्हाला आता ती गाडी वगैरे जाताना दिसत असेल तर तो मेन रोड आहे, तिथूनच मी आता रिक्षा पकडणार आणि बबडूच्या स्कूलमध्ये त्याला आणायला जाणार। ना आता घरी गेल्यावर देते खाऊ, एवढं सगळं घेतलंय खाऊ तुला, बॅग मध्ये ठेवलंय मी घेऊन, आता घरी गेलो ना तुला देते। हा घरी गेल्यानंतर देणार, ओके ओके।
तर आता बबडूला घरी घेऊन आले. आता आल्या आल्या आहे ना पहिलं बॅग खाली करायला लागतं, कारण कसं आहे मी सामान आणते, माझी छत्री वगैरे असते, तर ते सगळं मला त्याच्या बॅगमध्येच ठेवायला लागतं, कारण का ऑप्शन नसतो, कारण त्याला उचलून वगैरे घ्यायचं असतं म्हणून. मग बॅग खांद्याला लावली की मग त्याला आरामात घेता येतं. मग आता मी येताना ना दूध वगैरे सगळ्या गोष्टी आणायच्या होत्या, तर त्यासुद्धा आणल्या. आणि आता टिफिन चेक करायला लागतं, कारण टिफिन खाल्लं आहे की नाही खाल्लं आहे ते बघायला लागतं. तर आज काय टिफिन बबडूंनी खाल्ला नव्हता, बहुतेक त्याला आवडला नसेल मे बी. आज मी त्याला गोड पोळा करून दिला होता, जो आपण गव्हाच्या पिठाचा करतो नाही का, मालपोहे बोलतो आपण त्याला, ते. तर ते दिलं होतं त्याला करून, पण त्याला बहुतेक आवडलं नाही, तर मग तसंच ठेवलं त्यांनी. मला आहे ना जरी त्याने टिफिन नाही खाल्लं स्कूलमध्ये तरी काही म्हणजे एवढा फरक पडत नाही, कारण कसं आहे जायच्या आधी म्हणजे त्याला न्यायच्या आधी मी त्याला दूध बिस्किट वगैरे पूर्ण प्रॉपर म्हणजे पोट भरलेलं असतं त्याचं, आणि लगेच 2 तासामध्ये तो घरी रिटर्न येतो. आणि आला की लगेच आपण त्याला आता म्हणजे जेवण तर देणारच आहे, मग त्याच्यामुळे काही एवढं वाटत नाही. पण द्यायचं टिफिनला काहीतरी सगळी मुलं एकत्र बसून खातील म्हणून काहीतरी मी त्याला बनवून देत असते. तर बबडूची मस्ती जी आहे ना ती अशीच दिवसभर चालू असते. तुम्ही बघू शकता, नुसता इकडून तिकडे तिकडून इकडे असा घरभर असा मस्त असा उड्या मारत असतो. कधी कधी भीती वाटते की कधी काय लागेल, कधी काय होईल, कारण तो खूपच जास्त म्हणजे अति मस्ती करतो. पण खरं सांगू का, बबडू जेव्हा नव्हता ना घरामध्ये तेव्हा असं नव्हतं वातावरण, म्हणजे एकदम सुनं सुनं होतं. आणि आता इतकं घर भरलेलं असतं ना, तर सकाळची संध्याकाळ कधी होते ना खरंच मला कळत नाही. तर झालेली आहे संध्याकाळ. मी दिवाबत्ती वगैरे म्हणजे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या संध्याकाळच्या आवरून घेतल्या. आणि मला लक्षात आलं की समोर ना औषधं वगैरे अशीच पडलेली आहेत, जे आपल्या किचनमध्ये मी एक असं सेक्शन ठेवलं जिथे मी सर्व गोष्टी ठेवते, ओव्हन वगैरे तिथे. तर तिथे ना सगळी औषधं वगैरे तशीच होती, कारण सध्या आजारपण आत्ताच म्हणजे आजारपणातून सगळी बाहेर आले. बबडूला पण सर्दी वगैरे होती, मी सुद्धा आजारी होते, तर ती औषधं तिथेच होती. तर असं म्हणतात की औषधं जर म्हणजे बाहेर राहिली ना तर निगेटिव्हिटी येते, म्हणजे अजून आजारपण घरामध्ये पसरतं. म्हणून मग म्हटलं ते सगळं ठेवूया जागेवर जिथे औषधं माझे असतात तिथे. त्याचबरोबर काही संपलेली औषधंसुद्धा तशीच पडलेली होती, तीसुद्धा फेकून दिली. म्हणजे हा जो माझा सेक्शन आहे ना तो क्लिअर दिसेल, जरा क्लीन दिसेल आणि बघायला पण जरा चांगलं दिसतं, सुटसुटीत दिसतं म्हणून. तर आता वाजलेले आहेत 8 आणि आता मला जेवणाची तयारी करायची आहे, कारण आज बनवायला घेतले मी मस्त असा काजू मसाला, जो की आम्ही एकदा ना गणपतीपुळेला गेलो होतो तर तेव्हा खाल्लं होतं मी. तेव्हा म्हणजे एवढा आवडला होता की म्हणजे त्याची जी चव आहे ना ती अजून माझ्या जिभेवरच आहे. तर म्हटलं आज आपण बघूया जमते का आपल्याला तशी सेम बनवायला. अगदीच सेम तर बनणार नाही, कारण मला त्याची रेसिपी माहीत नाही की कसं करता येते. माझ्या हिशोबाने करायचा प्रयत्न करते. तर त्याची रेसिपी आता वेगळी शूट करायला लागेल, कारण मला शॉर्ट व्हिडिओ बनवायची आहे त्याची, जेणेकरून तुम्हाला प्रॉपर समजेल की नक्की काय काय टाकलेलं आहे, कसं कसं म्हणजे केलेलं आहे. तर ती रेसिपी आता मला शूट करायला लागेल वेगळी, म्हणून म्हटलं ही जी आता आजची व्हिडिओ आहे ती इथेच एंड करूया. तर ठीक आहे, आजचा व्हिडिओ एवढा पुरताच ठेवूया. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा की व्हिडिओ कसा वाटला ते, आणि आवडला असेल तर नक्की लाईक सुद्धा करा. तर पुन्हा भेटू अशाच एखाद्या हे आहेच माझा डिस्टर्बन्स तर संपणार नाही. काय पाणी पाहिजे देते, थांब आधी व्हिडिओ आपण बाय करूया, पीठ देते. तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत आपली आणि आपल्या माणसांची काळजी घ्या. बाय बाय. बाय कर.